आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघात. भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण. केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये दांगट पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेले 2 छोटे टिप्पर, पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरवर सरकी पेंडीची वाहतूक करणारा 12 टायरी ट्रक भरधाव वेगात, माजलगावकडून केजकडे येणारा ट्रक भवानी माळापासून भरधाव वेगात आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान भवानी माळापासून भरधाव वेगात आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान सदरील ट्रक हा भवानी चौकातील अरुंद रस्ता असल्याने आणि वेग मर्यादा जास्त असल्याने ते चालकाला वळण न घेता आल्यामुळे सदरील ट्रक हा सरळ दांगट पाटील यांच्या पेट्रोल पंपात घुसला आणि 2 उभे असलेले छोटे टिप्पर आणि डिझेल पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर यावर धडकून पलटी झाला. यात सदरील ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याचबरोबर 2 छोट्या टिप्परचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हा अपघात शुक्रवार आणि शनिवार रोजीच्या मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान झाला आणि सदरील घटना ही घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केज शहरे खामगाव, पंढरपूर, अहिल्यानगर, अहमदपूर या 2 राज्य मार्गावरील शहर असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी चौक असे प्रमुख 2 चौक असल्याने या दोन्ही चौकामध्ये वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. दोन्ही चौक वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे सातत्याने मोठमोठे अपघात घडत आहेत. दोन्ही चौकाचे विस्तारीकरण झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे खास करून धारूर अंबाजोगाई रोडवरील भवानी चौक हा अपघाताला निमंत्रण ठरू लागला आहे. काल नुकत्याच घडलेल्या विचित्र अपघाताच्या घटनेमुळे अंबाजोगाई धारूर रोडवरील भवानी चौक पुन्हा चर्चेत आला आहे. काल दिनांक 9 मे शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील मधुकर कांडगे यांच्या मालकीचा अशोक लेलँड कंपनीचा 12 टायर असणारा ट्रक क्रमांक MH50C 3576 हा ट्रक माजलगाव येथून सरकी पेंड घेऊन केज मार्गे तासगावला जात असताना धारूर रोडवरील भवानी माळ ते भवानी चौक हा रस्ता अतिशय उताराचा असल्याने गाडीला प्रचंड लोड असल्याने चालकाला गाडी नियंत्रित न करता आल्याने आणि केज शहरातील भवानी चौक अरुंद असल्याने केज शहराकडे रस्त्यावर वळण न घेता आल्याने दांगट पाटील यांच्या पेट्रोल पंपात घुसून पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेल्या 2 टाटा कंपनीचे छोटे टिप्पर ज्यांचा क्रमांक आहे MH12KP 9168 आणि MH38X 3058 यांना धडक देऊन सदर ट्रक हा पलटी झाला. तर दोन्ही मिनी टिप्परमधील एक टिप्पर हे डिझेल पेट्रोलची वाहतूक करणारे टँकर क्रमांक MH44 9303 यावर जाऊन आदळले आहे. सदरील अपघात हा रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सदरील अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी या घटनेतील ट्रकचा चालक हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. तर या ठिकाणी होणारे वारंवार अपघात हे फक्त भवानी चौकाच्या विस्तारीकरणामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे होत असल्याची माहिती सध्या जनतेमधून मिळत असून हा चौक अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचं बोललं जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, गटनेते भाऊसाहेब गुंड हे घटनास्थळी उपस्थित राहून सदर घटनेची चौकशी केली असता उपस्थित नागरिकांनी हारुणभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड यांच्याकडे चौकाचा विस्तार कमी करण्याची मागणी लावून धरली. आजपर्यंत भवानी चौकात झालेले सर्व अपघात हे विस्तारित चौक, अरुंद रस्ता यांच्यामुळे झालेले आहेत असा प्रश्न चर्चेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केला आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.